नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं आपल्या विधिनिधान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज थंबनेलमध्ये एक विषय दिलेला आहे. वहिवाट स्थळ निरीक्षण करतेवेळी अर्जदार व सामनेवाली यांनी कोणत्या बाबी दाखवाव्यात. मित्रांनो, मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या न्यायालयामध्ये आपण जेव्हा वहिवाट केस दाखल करतो, ती वहिवाट केस दोन प्रकारची असते. पहिला प्रकार असा आहे की मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5(2) प्रमाणे अस्तित्वात असलेल्या रस्त्यामधील अडथळा दूर करून मिळण्यासाठी वहिवाट केस दाखल केलेली असते. आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे बांधावरून वहिवाट रस्ता मिळावा यासाठी मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या न्यायालयात केस दाखल केली जाते. इथे एक गोष्ट नमूद करावी लागते आणि खूप महत्वाची गोष्ट आहे, ती लक्षात घ्या. तुमची वहिवाट चालू आहे आणि त्या वहिवाटच्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केला, तो अडथळा दूर करून मिळण्यासाठी तुम्ही जेव्हा अर्ज करता त्याला वहिवाट केस म्हणतात आणि ती मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5(2) प्रमाणे दाखल होते. आणि मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या न्यायालयात पुन्हा वहिवाट केस दाखल करते, ते म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 143 प्रमाणे. बघा हा, दोन प्रकारच्या वहिवाट केस दाखल केलेले आहे आणि दोन वेगवेगळ्या कायद्यानुसार दाखल केलेले आहे. कायदा वेगळा असल्यामुळे त्यांची स्थळ निरीक्षण प्रणाली किंवा प्रक्रिया जरी एक असली तरी लक्षात ठेवा, दोन्ही कायद्यांचा हेतू हा वेगवेगळा आहे. 5(2) खाली जेव्हा तुम्ही वहिवाट दाखल करता तेव्हा मेहरबान तहसीलदार साहेब अडथळा दूर करू शकतात. आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 प्रमाणे जेव्हा तुम्ही बांधावरून रस्ता मागणी करता तेव्हा तुम्हाला बांधावरून रस्ता द्यायचा किंवा नाही हे अधिकार मेहरबान तहसीलदार साहेबांना आहे. आता कायदा वेगवेगळा आहे, केसेस वेगळ्या आहेत. मग आता याची प्रणाली किंवा प्रक्रिया ही स्थळ निरीक्षणाची जरी एक असली तरी तुमच्यावर जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या सांगण्यासाठीच हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. काही व्हिडिओ खाली कमेंट आलेले आहेत की स्थळ निरीक्षण करतेवेळी आपली जबाबदारी काय, यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. ज्या वेळेस मेहरबान न्यायालय तुमच्या जागेवर प्रत्यक्ष येतं आणि स्थळ निरीक्षणाला सुरुवात होते त्यावेळेस तुम्हाला हे प्रथम माहित पाहिजे की वहिवाट केस दाखल केलेली आहे ती कोणत्या कायद्या अंतर्गत केलेली आहे. जर तुम्हाला मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5(2) प्रमाणे वहिवाट केस आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे वहिवाट केस या दोन्ही मधला मूलभूत फरक जर माहिती नसेल तर लक्षात ठेवा, होणारं स्थळ निरीक्षण आणि त्यामध्ये तुमची जबाबदारी किंवा होणारं स्थळ निरीक्षण आणि त्यामध्ये तुमची भूमिका ही स्पष्टपणे दिसून येणार नाही. माझे वाडवडील याच रस्त्याने वहिवाट करत होते, शेतीसाठी जा ये करत होते, शेती मालासाठी, शेती अवजारासाठी आणि शेतीच्या उपयोगासाठी या रस्त्याचा वापर करत होते हे सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि हा रस्ता आमचे वाडवडील वापरत होते ही गोष्ट प्रकर्षाने तुम्ही त्या अर्जामध्ये आणि स्थळ निरीक्षणाच्या वेळी तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे. या उलट सामनेवाल्याची जबाबदारी काय आहे? सामनेवाल्याची जबाबदारी ही आहे का हा यांचा वहिवाटीचा रस्ता नाही आणि मी अडथळा निर्माण केलेला नाही. आता वहिवाटीचा रस्ता आहे किंवा नाही याबाबत जरा मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये संभ्रम आहे. तुम्ही म्हणाल काय संभ्रम आहे? तर वहिवाट रस्त्यामधील अडथळा दूर करावा असा 5(2) मध्ये उल्लेख आहे, जरूर आहे, पण वहिवाट रस्त्याची व्याख्या मात्र मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये दिलेली नाही. मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये वहिवाट रस्त्याची व्याख्या स्पष्टपणे नमूद केलेली नसल्यामुळे आपल्याला पुन्हा मागे जावं लागतं. कारण मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 सालचा आहे आणि 1882 सालचा इजमेंट ऍक्ट आहे. आणि जर आपण इजमेंट ऍक्ट बघितला तर त्यामध्ये मात्र एका कलमामध्ये किंवा वहिवाट रस्त्याची व्याख्या दिलेली आहे, इजमेंट डिफाईन ह्या हेड खाली मेहरबान उच्च न्यायालयाचे अनेक केस लॉज आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही
वहिवाट केस दाखल करता त्यावेळेस तुम्ही 1882चा इजमेंट ऍक्ट वाचला पाहिजे. आता इजमेंट ऍक्ट मध्ये वहिवाटीचा नमूद केलेला आहे, पण वहिवाट कशी असावी आणि कुठून असावी हे मात्र नमूद केलेलं नाही. ज्यावेळेस एखाद्या शेतीमधून मधोमध जर एखादी वहिवाट असेल आणि ती वहिवाट जर व्याख्येमध्ये बसली तर ती कायम धरली जाईल. परंतु 1882 साली वहिवाटीचा कायदा होता. 1906 साली वहिवाटीची तरतूद करण्यात आली मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये आणि 1966 साली महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम चॅप्टर 9 मध्ये कलम 143 मध्ये पुन्हा राईट ओव्हर द बाउंड्रीज म्हणजे बांधावरून रस्त्याचा अधिकार नमूद करण्यात आला. मला मुद्दा हा सांगायचा आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे मामलेदार कोर्ट ऍक्ट प्रमाणे दाखल होते केस आणि त्यावेळेस स्थळ निरीक्षण होतं, त्यावेळेस अर्जदाराची जबाबदारी ही आहे का हा रस्ता आम्ही वाड वडिलांपासून वापर करतो आणि वाड वडिलांपासून वापर करत असताना या रस्त्यामध्ये सामनेवाले यांनी अडथळा निर्माण केलेला आहे, ही बाब तुम्हाला सिद्ध करावी लागते. आणि सामनेवाल्याला त्याच्या विरुद्ध बाब अशी असते की हा रस्ता वहिवाटीचा आहे किंवा नाही. आता वहिवाटीचा आहे किंवा नाही हा संपूर्णतः पुराव्याचा भाग आहे. पुरावा जर नाही आला आणि हा वहिवाटीचा रस्ता नाही किंवा इजमेंट ऍक्ट मध्ये ज्याप्रमाणे वहिवाटीची व्याख्या दिलेली आहे त्या व्याख्येमध्ये हा रस्ता बसतो किंवा नाही ही गोष्ट बघावी लागते आपल्याला. आणि जर तशी बसत नसेल तर वहिवाट अर्ज तुमचा मंजूर होणार नाही. आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे बांधावरून रस्ता. आता बांधावरून रस्ता म्हटलं की प्रत्येक जमिनीला 4 बांध हे निश्चित आहे. फार तर 3 बांध म्हणू, एका बाजूला रस्ता असू शकतो. जर 4 बांध आहे आणि 4 बांधावर पैकी तुम्ही एका बांधावरून रस्ता मागितलेला आहे तर अशा वेळेस सामनेवाल्याची जबाबदारी आहे की हा जो रस्ता आहे हा रस्ता माझ्याकडे जास्त नुकसानीचा होऊ शकतो. इथे माझं घर आहे, इथे माझी विहीर आहे, इथे माझे झाडे आहेत आणि माझं खूप असं नुकसान होणार आहे. या उलट अर्जदाराची जबाबदारी अशी असते की माझ्या शेतामध्ये पोहोचण्यासाठी मी फक्त या बांधाच्या रस्त्यावरून जाऊ शकतो आणि मला इतर कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. अशा जर तुम्ही दोन्ही गोष्टी स्थळ निरीक्षणाच्या वेळेस दाखवल्या तर मग पुढे पुराव्याचा भाग निश्चित होतो. आता बऱ्याचदा असं होतं की वहिवाट केस दाखल केल्या केल्या मेहरबान तहसीलदार साहेब स्थळ निरीक्षणाच्या नोटिसा काढतात आणि सामनेवाल्याच्या हातामध्ये डायरेक्ट ती नोटीस पडते आणि अर्जदाराचा संपूर्ण जो प्लीडिंग असतं, संपूर्ण जी केस असते ती केस त्या सामनेवाल्याला माहीत असतेच असं नाही. अशा वेळी जर स्थळ निरीक्षण असेल तर तुम्ही स्थळ निरीक्षण करण्यापूर्वी मेहरबान न्यायालयाशी चर्चा करू शकता, तो तुमचा अधिकार आहे. त्या अर्जामध्ये कोणत्या बाबी नमूद केलेल्या आहेत आणि त्या कशा चुकीच्या आहेत आणि सत्य परिस्थिती काय आहे ही सामनेवाल्यांनी लेखी जबाबाद्वारे मांडली पाहिजे. मुद्दा मला हा सांगायचा आहे, प्रत्येक केस कायदा जरी एक असला तर प्रत्येक केसची परिस्थिती आणि पुरावा हा वेगवेगळा असतो. सुयोग्य आणि तंतोतंत एकमेकाशी संलग्न पुरावा जर मेहरबान कोर्टामध्ये आला तर केस अर्जदाराच्या किंवा सामनेवाल्याच्या बाजूने होऊ शकते. परंतु लक्षात ठेवा, जी परिस्थिती स्थळ निरीक्षणाच्या वेळी आहे ती परिस्थिती रेकॉर्डवर येणारच आहे, परंतु अर्जदाराने यामध्ये कोणत्या खोट्या बाबी नमूद केलेल्या आहे आणि सामनेवाल्यांनी कोणत्या खोट्या बाबी नमूद केलेल्या आहे किंवा सामनेवाल्यांनी कोणती परिस्थिती नमूद केलेली आहे हे सर्व सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. व्हिडिओमध्ये शेवटी हेच सांगायचं आहे की जर स्थळ निरीक्षण चालू असेल तर त्यापूर्वी तुम्ही प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करणं, त्या स्थळ निरीक्षण केल्यानंतर त्या जमिनीचा आणि त्या जमिनीची आजूबाजूची परिस्थिती याचा संपूर्ण अभ्यास जर केला तर निश्चितच तुम्ही स्थळ निरीक्षणाच्या वेळेस संपूर्णतः कायदेशीर बाबी मेहरबान कोर्टाच्या नजरेमध्ये आणून देऊ शकतात. असो, यापूर्वीही आपण 4 व्हिडिओ बनवलेले आहे आणि ह्या कमेंटवर मी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे आभार. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.